नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. काही दिवसापूर्वी मानदेश भूषण परिवाराने एक वेगळाच विषय घेऊन व्हिडिओ बनवलेला होता. तो विषय म्हणजे मान पंचायत समितीमध्ये शिक्षक आणि शिक्षकाच्या कुटुंबातील सदस्यांनी सभापती आणि सदस्य म्हणून काम केलेले आहे. खरं तर तो व्हिडिओ बनवल्यानंतर लगेच मानदेश भूषण परिवाराला हा दुसरा व्हिडिओ लगेच बनवावा लागेल अशी खरं तर शक्यता वाटत नव्हती. पण लगेच तो दुसरा विषय लगेच मानदेश भूषण परिवाराला शिक्षकाचा पुन्हा विषय हाती घ्यावा लागला. त्याचं कारण म्हणजे मान पंचायत समितीमध्ये अनेक शिक्षकांनी सभापती म्हणून काम केलेले आहे आणि शिक्षकाच्या कुटुंबातील सदस्यांनी सदस्य म्हणून काम केलेले आहे. त्याचबरोबर काही शिक्षकांनी पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम केलेले आहे. शिक्षक आणि शिक्षकाचे कुटुंब असा आपण गेल्या वेळेला विषय केलेला होता. आणि शेवटचा काही वाक्य होती. ते वाक्य म्हणजे खरं तर 2026 तब्बल 2 शिक्षकांनी निवडून येण्याचा विक्रम केलेला आहे. खरं तर त्या विक्रममध्ये विक्रम शिंगाडे आणि शिक्षकाची नातसून म्हणून प्रियांका भुजंगराव जगदाळे यांचा समावेश आपण केलेला होता. पण योगायोग म्हणा किंवा शिक्षकांचं नशीब म्हणा, आणि या शिक्षकांचं नशीब म्हणण्याबरोबरच शिक्षकांना चिठ्ठीने साथ दिली आणि पुन्हा एकदा मान पंचायत समितीच्या सभापतीच्या खुर्चीत वरकुटे मलवडी गणातील उमेदवार आणि बनगरवाडीचे माजी चेअरमन, विद्यमान सरपंच आणि विद्यमान जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य विक्रम शिंगाडे सभापतीच्या खुर्चीत विराजमान झालेले आहेत. खरं तर त्यांना चिठ्ठीनं साथ दिली. परमेश्वराची ईश्वराची कृपा म्हणून चिठ्ठी निघाली. खरं तर सभापतीची चिठ्ठी निघाल्यानंतर उपसभापतीसाठी जो अर्ज दाखल केलेला होता तो प्रियांका भुजंगराव जगदाळे मारडी गणातून त्या निवडून आलेल्या आहेत. आणि रानंद हे त्यांचं सासर आहे आणि वरकुटे म्हणजे वरकुटे मसवड हे त्यांचं माहेर आहे. त्यांचे चुलते BS माने सर शिक्षक आहेत आणि इकडे आजं सासरे बाजीराव जगदाळे हे प्रियांका जगदाळे यांचे शिक्षक. असं हे शिक्षकाच्या कुटुंबातील प्रियांका भुजंगराव जगदाळे यांचा उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. आणि खरं तर शिक्षकांना जशी सभापतीसाठी परमेश्वरानं की ईश्वरानं चिठ्ठीच्या माध्यमात साथ दिली आणि सभापतीची निवड झाली ती विक्रम शिंगाडे यांची, तशीच इकडे चिठ्ठी निघाली प्रियांका भुजंगराव जगदाळे आणि शिक्षकाची नातसून म्हणून प्रियांका भुजंगराव जगदाळे उपसभापती म्हणून खुर्चीत विराजमान झाल्या. खरं तर आपण गेल्या वेळेला हा सर्वच इतिहास मान पंचायत समितीचा मांडलेला होता. किती सदस्य सभापती, किती शिक्षक सभापती झाले, शिक्षकाच्या कुटुंबातील किती लोक पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि किती शिक्षक सदस्य झाले, असा सगळाच विषय आपण मांडलेला होता. पण खास पुन्हा एकदा प्रेक्षकांच्यासाठी आपण या सर्व नावाला उजाळी देणार आहोत. खरं तर मराठी नाव घेतलं का सदाशिवराव पोळता त्यांचं नाव अग्रक्रमाने येते. खरं तर सर्वच त्यांचा राजकीय प्रवास हा मानवासियांना, सातारा जिल्हावासियांना आणि महाराष्ट्रातील सर्वच राजकीय क्षेत्रातील लोकांना माहीत आहे. एक शिक्षक मराठीपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करतो आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेपर्यंत पोचतात. पंचायत समिती सभापती पद, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद आणि विधान परिषदेचे सदस्य अर्थात आमदार. खरं तर हा तात्यांचा राजकीय प्रवास पाहिल्यानंतर त्यांच्याच गावातील कुंडलिक पोळ आहेत. खरं तर तेही गावचे सरपंच होते, पंचायत समिती सदस्य निवडून आले आणि खरं तर पुन्हा मान पंचायत समितीच्या पदी विराजमान झाले शिक्षक या भूमिकेतून. त्यानंतर त्यांच्या गावाशेजारीच पर्यंती हे गाव आहे. पर्यंतीचे सुभाषराव नरळे सर आहेत. गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाला प्रवास सुरू केला. राजकीय जीवनात
प्रवास सुरू केला आणि पंचायत समिती 2 वेळेला सदस्य होऊन एक सभापती होण्याचा मान एका शिक्षकाला मिळाला. सर तिथंच थांबले नाहीत, तर जिल्हा परिषदेमध्ये पर्यंत पोहोचले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा मान मिळालेला आहे. सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचंही त्यांनी काम केलेलं आहे. संचालक म्हणून काम केलेलं आहे. असे वेगवेगळे क्षेत्रात सरांचं काम मोलाचं आहे. त्यानंतर तोंडल्याचे जगन्नाथ जाधव गुरुजी, पिंगळी बुद्रुकच्या सौ कविता विवेक जगदाळे आहेत. यांना सभापती म्हणून काम केलेलं आहे. खरं तर शिक्षकाच्या कुटुंबातील पत्नी म्हणून मुक्ताबाई बळवंत हिरवे, लक्ष्मी नारायण गंभरे पळशी जे आहेत, मुक्ताबाई हिरवे या शिवरीच्या आहेत. चंद्राबाई भागवतराव आटपाडकर ही शिक्षकाची आई आहे. उमेश त्यांचा मुलगा शिक्षक आहे. आई पंचायत समिती सदस्य आणि उमेशराव ग्रामपंचायत सरपंच होते कुर्नेवाडीचे. असा एकाच वेळेला दोघांचा संगम किंवा दोघांना संधी काम करण्याची मिळालेली आहे. शर्मिला दादासाहेब मडके या पंचायत समितीच्या सदस्य होत्या. त्यांचे सासरे वसंतराव मडके हे शिक्षक होते. शीला राजू पोळ या शिक्षकाच्या सुनबाई आहेत. त्यांचे सासरे अनंतराव पोळ हे पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीत अनेक वर्ष शिक्षक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. आणि शिक्षकाचे नातसून म्हणून जे निवडून आलेले आहेत त्या प्रियांका भुजंगराव जगदाळे या निवडून आलेले आहेत. खरं तर आपण शिक्षकाच्या कुटुंबातील या व्यक्ती बघितले ते की ज्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे. पण शिवदास खाडे पळशीचे, आनंदराव कुंभार मोहीचे, आशा सावंत पळशीच्या आणि आत्ताच निवडून आलेल्या गौरी तुपे हे सर्वजण शिक्षक आहेत. खरं तर मगाशीच आपण म्हटलेलं आहे की शिक्षक आणि शिक्षकाच्या कुटुंबातील व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने सदस्य असतील, सभापती असतील, मग खूप चांगलं काम केलेलं आहे. जसं आपण मागही म्हटलेलं होतं की विद्यार्थी घडवणं इतकं अवघड असतं की ती जबाबदारी त्यांनी पेललेली असते आणि विद्यार्थी घडवलेले असते. पण त्याही पुढे जाऊन अजून एक वेगळं पण सांगायचं झालं तर शिक्षकाला एखादा मुलगा जर जास्तीत जास्त गुण मिळवायचा असेल, गावात, जिल्ह्यात, राज्यात जर प्रथम क्रमांक आणायचा असेल तर किती मेहनत घेत असतात. खरं तर तशीच मेहनत आपलं गाव, आपली पंचायत समिती जिल्ह्यात, तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. हे नावलौकिक मिळावा यासाठी सुद्धा शिक्षक खरं तर मनापासून काम करत असतात, केलेलं आहे. आणि खरं तर अजून एक आपल्याला या व्हिडिओमध्ये वेगळं पण बघायला मिळालेलं आहे की 2 शिक्षकांच्या नशिबामध्ये चिठ्ठीद्वारे सभापती होण्याचा मान मिळालेला आहे. खरं तर मागचा इतिहास बघितला तर जगन्नाथ जाधव गुरुजी आणि आनंदराव कुंभार मोहीचे हे दोघंही चिठ्ठीच्या माध्यमातून समोर यावं लागलं आणि ईश्वराच्या किंवा परमेश्वराच्या कृपेने जगन्नाथ जाधव गुरुजी हे पंचायत समितीचे सभापती झाले. एका शिक्षकाला सभापती संधी मिळाली, पण त्यांच्या समोर जे होते ते आनंदराव कुंभार मोहीचे शिक्षकच होते. खरं तर दोघांपैकी एकाला संधी मिळाली शिक्षक म्हणून, सभापती म्हणून काम करायला शिक्षकाच्या भूमिकेतून. खरं तर यावेळेला पण असंच झालं, पण यावेळेला विक्रम शिंगाडे यांच्या समोर होते ते जिल्हा परिषद माजी सदस्य, पंचायत समितीचे सदस्य अर्जुन तात्या काळे, एक माजी सरपंच आणि अशा विविध क्षेत्रात काम केलेले अर्जुन तात्या काळे यांच्यासमोर विक्रम शिंगाडे होते. आणि पुन्हा एकदा चिठ्ठीनं शिक्षकाच्याच बाजूनं साथ दिली ईश्वरानं आणि विक्रम शिंगाडे हे पंचायत समितीच्या सभापतीच्या खुर्चीत विराजमान झाले. खरं तर काही वेळेला असं वाटतं की शिक्षकाच्या बाजूनं चिठ्ठीने साथ दिलेली आहे. जगन्नाथ जाधव गुरुजी असतील या विक्रम शिंगाडे असतील किंवा असे, खरं तर चिठ्ठीनं सुद्धा माध्यमातून सभापती होण्याची संधी मिळाली आणि चांगलं काम करण्याची संधी परमेश्वर त्यांना दिलेली आहे. मानची जनतेची सेवा या माध्यमातून होत आहे. खरं तर शिक्षकाची कसोटी लागत असते काम करण्याची, पण गाव पातळीपासून या शिक्षकांनी काम केलेलं असल्यामुळे विकासाचे प्रश्न काय आहेत, लोकांच्या अडचणी काय आहेत,
आणि कसे सोडवायचे याची चांगली माहिती असते. प्रशासनाचं पण त्यांना प्रशासनात पण कशा पद्धतीने आपल्याला बरोबर घेऊन काम करता येईल याचीही त्यांना माहिती असते. त्याच्यामुळं शिक्षकांना काम करण्यास सोपं जातं असं म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही. खरं तर पुन्हा एकदा म्हणावं लागेल की शिक्षकाच्या ताब्यात मानपंचायत समिती गेलेली आहे आणि शिक्षकाच्या कुटुंबातील खरं तर उपसभापतीच आहेत. त्याच्यामुळं एकंदरीत शिक्षकांनी शिक्षकाच्या कुटुंबातील च्या हातात मानपंचायत समितीचा सभापतीचा कारभार गेलेला आहे. खरं तर शिक्षकाकडून जशी अपेक्षा केली जाते, एक मुलगा चांगला घडावा, त्याला चांगले जास्तीत जास्त मार्क मिळावेत आणि एक जास्त भविष्यात पुढे चांगला घडावा. खरं तर नक्कीच मानची जनता याही अपेक्षेने त्यांच्याकडे बघेल की मानपंचायत समितीचं काम हे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात फार मोठ्या गतीनं व्हावं, चांगलं व्हावं आणि राज्याच्या पातळीवर मानपंचायत समितीचं काम करावं, नाव निघावं. राज्यातला जो काही वेगळ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मानपंचायत समितीचा नावलौकिक मिळावा अशी माफक अपेक्षा खरं तर मानची जनता नक्कीच करणार आहे. या मानच्या जनतेच्या अपेक्षा नक्कीच शिक्षक आणि शिक्षकाच्या कुटुंबातील जे सभापती उपसभापती झालेले आहेत ते नक्की पूर्ण करतील. खरं तर हा देशभूषणचा हा वेगळा विषय आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी होता. नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. धन्यवाद. शिक्षक विक्रम शिंगाडे यांची चिठ्ठी निघाल्यानंतर अनिल भाऊ देसाई यांना खूप आनंद झालेला आहे. खरं तर ते आनंद दुसऱ्यांना सांगत आहेत, वरिष्ठ नेत्यांना ते सांगत आहेत की आपल्या बाजूने चिठ्ठी निघालेली आहे. आणि खरं तर ते पत्रकारांशी बोलत असताना सुद्धा म्हटले की उपसभापतीची चिठ्ठीसुद्धा आपल्या बाजूने निघणार आहे. खरं तर योगायोग असा आहे की तीही चिठ्ठी निघालेली आहे आणि अनिल भाऊ आपल्या वरिष्ठ नेत्यांना फोनवरूनद्वारे सांगत आहेत ही आनंदाची बातमी. आपण दृश्य पाहतोय ते अनिल भाऊ देसाई वरिष्ठ नेत्यांना फोनद्वारे सांगत आहेत. त्यांच्यासोबत आहे ते शिक्षकाचाच मुलगा मनोजदादा पोळ आणि शिक्षक आणि शिक्षकाच्या कुटुंबातील ज्यावेळेला सभापती उपसभापती होत आहेत त्यांच्याबद्दल भावना आणि प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रसारमाध्यमाशी देत आहेत. प्रभाकर देशमुख साहेब या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये नेते मंडळी शिवाय प्रत्यक्ष गाव पातळीवरती ज्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं, ज्या शाळकरी मुलांनी सभापतींना आपल्याला दिसत आहे. अनिल भाऊ देसाई त्यांना बक्षीस देत आहेत. बक्षीस मिळालेलं आहे. शाळकरी मुलांनी चिठ्ठी काढली ती शाळकरी मुलं आपल्याला दिसत आहेत. सर्व गुलालमय ह्याच्यात रमलेल्या शाळकरी मुलं दिसत आहेत. गुलालमय वातावरणात शाळकरी मुलं आनंदात दिसत आहेत. घेतलेला आहे ज्याने चिठ्ठी काढलेली आहे सभापतीची जल्लोषात आहेत. सभापती आणि उपसभापतीची निवड झालेली आहे ते त्यांचा सत्कार सोहळा आपण पाहत आहे. विक्रम शिंगाडे आहेत, प्रियंका जगदाळे आहेत सभापती उपसभापती आणि गौरी तुपे, सुकल्पना विरकर, विद्या काटकर आहेत आणि सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांच्या समवेत हा सत्कार सोहळा आपण पाहत आहे. सर्व सदस्य पंचायत समितीचे दिसत आहेत. गौरी तुपे त्यांचे वडील दिलीप तुपे आहेत. त्याचबरोबर श्रीराम पाटील दिसत आहेत, त्यांची कन्या प्रियंका जगदाळे आहे. अनिल भाऊ देसाई, अभयदादा पोळ असे विविध कार्यकर्ते समवेत BDO आपले गटविकास अधिकारी शेंडगे साहेब समवेत आहेत. या आनंदाच्या क्षणी प्रियंका जगदाळे यांचा सत्कार सोहळा आपण पाहत आहे. त्यांना कल्पना विरकर यांनी विराजमान केलेला आहे खुर्चीमध्ये. विद्या काटकर, गौरी तुपे आपल्याला सदस्य पाहावयास मिळत आहेत. हा आनंदाचा क्षण आपण पाहत आहे. सुभाष नरळे सर दिसत आहेत सत्कार सोहळ्यासाठी. मनोजदादा पोळ पण आहेत. एक शिक्षक